हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 12 नंबरची गाथा बघत होतो आपण। पज्जय विजुदं दौवं दौवविजुत्ताय पज्जयाणथी दोण्णं अणन्नभूदं भावं समणा परुवेन्ती। काय सांगितलं अर्थ? पज्जय विजुदं दौवं नथी आणि दौव विजुत्ताय पज्जया नथी म्हणजे काय? द्रव्यरहित पर्याय नसते, पर्यायरहित द्रव्य नसते। म्हणजे काय सांगायचं ह्याच्यातून? पर्याय आणि द्रव्याचा अविनाभाव संबंध आहे, तादात्म्य संबंध आहे। कुठल्या प्रकारचा? द्रव्य पर्यायामध्ये कुठला संबंध आहे? अनित्य तादात्म्य संबंध म्हणायचं। गुणांशी नित्य तादात्म्य संबंध द्रव्याचा आणि पर्यायाशी अनित्य तादात्म्य संबंध असतो। म्हणजे जिथं द्रव्य आहे तिथं पर्याय असतेच, पर्यायाशिवाय द्रव्य आढळत नाही। द्रव्याची ओळख करायची तर पर्यायाकडूनच केली जाते। नुसता द्रव्य जीवद्रव्य दाखव कसं आहे? कुठं आहे? पर्याय दाखवूनच द्रव्य दाखवावं लागतं, त्याला म्हणायचं ऊर्ध्वता विशेष। ऊर्ध्वता विशेषाशिवाय ऊर्ध्वता सामान्य किंवा तिर्यक सामान्य दाखवू शकत नाही आपण। ऊर्ध्वता विशेष म्हणजे पर्यायाचं कथन। पर्यायाकडूनच त्यामध्ये असणारा, अनेक पर्यायांमध्ये असणारा कॉन्स्टंट तो ध्रुव दाखवला जाणार। म्हणजे तुम्हाला जरी दूध दाखवायचं आहे तर दूध हे कसं दाखवणार तुम्ही? दूध ही सुद्धा पर्याय त्याची, गोरस म्हणायचं त्याला। गोरस हे द्रव्य दाखवायचे तर दूध ही त्याची पर्याय किंवा तूप ही त्याची पर्याय। मग कुठल्या तरी पर्यायाकडूनच गोरस सांगावं लागणार। सोनं कसं सांगता हो? कसं आहे सोनं? कुठं आहे? कुठली तरी एक पर्याय दाखवावी लागते, त्याच्याशिवाय द्रव्य दाखवलं जाणार नाही। त्याला म्हणायचं ऊर्ध्वता विशेषाशिवाय ऊर्ध्वता सामान्याचं कथन केलं जात नाही। म्हणून इथं तेच सांगितलं इथं की पर्यायरहित द्रव्य दाखवू शकत नाही आणि द्रव्यरहित पर्याय नसतेच। कुठली तरी पर्याय कुठंतरी फक्त आहे असं होणार नाही। सोनं नाही आहे पण लॉकेट आहे म्हणलं तर नसणार तसं। सोन्याचं लॉकेट आहे पण सोनं नाही आहे त्यामध्ये आणि लॉकेट आहे असं होणार नाही। म्हणून पर्याय ही द्रव्याला सोडून नसते। म्हणून तुम्ही पण आता जीव आहे दाखवा, कुठं आहे जीव? मग आता ही पर्याय दाखवताय तुम्ही, जी पर्याय आहे त्याच्याशिवाय जीवाला दाखवता येत नाही। पण ती पर्याय बघायची नाही आहे, ध्रुव बघायचं आहे आपल्याला। मग त्या ध्रुवाला पाहिलं तर पर्याय गौण होऊन जाते। मग हेच चुकतं आहे, आपण पर्यायालाच विषय करत राहतो, पर्यायाचंच लक्ष करतो आणि त्याचा अनुभव करत राहतो, तेच आपलं शाश्वत स्वरूप मानतो। म्हणून आपल्याला क्षणिकतेचं भावभासन किंवा अनित्यतेचाच आश्रय घेतला जातो। दोण्णं अनन्यभूतं भावं समणा परुवेन्ती। दोन्ही अनन्यभूत आहेत, द्रव्य आणि पर्याय हे दोन्ही अनन्यभूत आहेत, असं अनन्यभूत भाव आहेत असं श्रमणांनी सांगितलेलं आहे। अनन्यभूत म्हणजे परस्पराला न सोडता, अन्यभूत नाहीत ते अनन्यभूत। म्हणजे दोन्ही पण परस्पराशी संलग्न आहेत, तादात्म्य रूप आहेत असे भाव म्हणजे द्रव्य आहे असं श्रमणांनी सांगितलेलं आहे। तर मागच्या ह्याच्यात आपण बघितलं होतो 3 प्रकारचे अभाव। कुठले कुठले? प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव। कशाला म्हटलं होतं? प्रागभाव म्हणजे पटापट सांगा बघू। वर्तमानाचा पूर्वी अभाव, प्रागभाव। बरोबर। वर्तमानाचा भविष्यामध्ये अभाव, वर्तमान पर्यायाचा म्हणा की। वर्तमान पर्यायाचा उत्तर पर्यायामध्ये अभाव तो प्रध्वंसाभाव। प्रध्वंसाभाव बरोबर। आणि वर्तमानाचा मागच्या पुढच्या पर्यायाचा एकमेकांमध्ये म्हणजे वर्तमान पर्यायाचा मागील पुढील पर्याय सोडून अन्य पर्यायांमध्ये अभाव, त्याला म्हणलं अन्योन्याभाव। मग आपण व्याख्या काय वाचली होती हो ह्याची? यद अभावे कार्यस्य विपत्तिः स्यात् सह प्रागभावः। ज्याच्या नाही, कार्यस्य उत्पत्ती स्यात्,
ज्याच्या अभावामध्ये कार्याची उत्पत्ती होते त्याला म्हणायचं प्रागभाव. यद्भावे कार्यस्य उत्पत्तीही स्यात् सह प्रध्वंसाभावः. ज्याच्या अभावामध्ये ज्याच्या सद्भावामध्ये कार्याची उत्पत्ती होते त्याला म्हणायचं प्रध्वंसाभाव. आणि ज्याच्या अभावामध्ये किंवा ज्याच्या सद्भावामध्ये कार्याची उत्पत्ती पण होत नाही आणि नाश पण होत नाही त्याला म्हणायचं अन्योन्याभाव. काय कळलं? म्हणजे 3 पर्याय आहेत ना या. आता ही वर्तमान पर्याय आहे. वर्तमान पर्यायाचा पूर्व पर्यायाचा भाव तो प्रागभाव. मग या पर्यायामध्ये हा घट आहे, ह्या घटाचा या पर्यायामध्ये अभाव तो प्रागभाव म्हणतो. मग याचा अभाव झाला म्हणजे इथं माती आहे समज, मातीचा अभाव झाल्याशिवाय घट उत्पन्न होणार नाही. म्हणून सांगितलं प्रागभावाचा अभाव झाल्यावर कार्य उत्पन्न होतं. यत अभावे कार्यस्य उत्पत्तीही स्यात्. ज्याच्या अभावामध्ये कार्याची उत्पत्ती होते त्याला म्हणायचं प्रागभाव. म्हणजे प्रागभावाचा अभाव झाल्यावर कार्याची उत्पत्ती होते. आणि वर्तमान पर्यायाचा उत्तर पर्यायामध्ये अभाव तो प्रध्वंसाभाव. मग वर्तमान पर्यायाचा कार्याची उत्पत्ती होते बरोबर. हां, म्हणजे इथं जर लावायचं असेल ना तर मग ते बरोबर लागतंय. म्हणजे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली ना मग लागायला काय अवघड नाही. नाहीतर लोक ते वर्तमान आणि भूत आणि भविष्य त्यात गोंधळ करत बसते. म्हणजे ज्याच्या अभावामध्ये प्रागभावाच्या अभावामध्ये कार्य झालं म्हणजेच प्रागभावाचा प्रध्वंस झाला. प्रागभावाचा प्रध्वंस झाला आणि कार्याची उत्पत्ती झाली. यत् अभावे हि नियमतः कार्यस्य उत्पत्तीहि स प्रागभावः. हां, ज्याच्या अभावामध्ये नियमाने कार्याची उत्पत्ती होते त्याला प्रागभाव म्हणतात. पुढं यद्भावे स कार्यस्य नियता विपत्तीहि स प्रध्वंसः. हां, विपत्ती घेतलंय तेच की, मला ते उत्पत्तीवर शंका आली म्हणूनच म्हटलं. प्रध्वंस म्हणजे नष्ट झालं ना, कार्य जिथं नष्ट झालं त्यालाच प्रध्वंस म्हटलं. ज्याच्या सद्भावामध्ये नियमाने कार्याची विपत्ती होते म्हणजे घट उत्पन्न झालाय त्याचा अभाव होऊनच प्रध्वंसाभाव उत्पन्न होणार आहे. म्हणजे खापऱ्या हे पर्याय उत्पन्न होणार. म्हणून ज्याच्या सद्भावामध्ये नियमाने कार्याची विपत्ती होते त्याला म्हणलं प्रध्वंसाभाव. आता हे एकाच साईडनी दोन्ही लावून सांगा भाऊ. घट याच पर्यायामध्ये घट आणि मातीमध्येच प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव सांगा. घटाच्या मातीमध्ये अभाव हा प्रागभाव झाला. मातीच्या घटामध्ये अभाव हा प्रध्वंसाभाव. हां, म्हणजेच काय म्हणायचं, मातीरूप प्रागभावाचा प्रध्वंस झाल्यावर घटकार्य उत्पन्न झालं. काय कळलं? मातीरूप प्रागभाव. प्रागभाव म्हणू नका, प्रागभाव म्हणा. नाहीतर मग प्राग अभाव म्हणा. नाहीतर प्रागभाव पूर्ण गत्री म्हणायचं. काय, माती रूप प्रागभावाचा अभाव झाला म्हणजेच प्रध्वंस झाल्यावर घटरूप कार्याची उत्पत्ती होते. तसं जीवावर सांगा लावून. म्हणजे आत्ता मनुष्य आहे, कोणी तद्भव मोक्षगामी मुनी आहेत आणि त्यांची ही पर्याय संपली आणि उत्तर पर्याय उत्पन्न झाली सिद्ध अवस्था. तर एक मिनिट, काय सांगितलं? घटाचं आणि मातीचं आपण बघितलं की प्रागभावाचा प्रध्वंस झाल्यावर कार्याची उत्पत्ती होते. हां, तसं जीवावर विचारत होते मी. तद्भव मोक्षगामी कोणी मुनी आहेत आणि त्यांची सिद्ध दशा उत्पन्न झाली. सांगा कसं? कसं, कोणाचा कुठं प्रागभाव कुठं प्रध्वंसाभाव कसं सांगायचं? सिद्ध अवस्थेमध्ये
सिद्ध अवस्थेचा मुनी अवस्थेमध्ये अभाव हा प्रागभाव. प्रागभाव. प्रागअभाव आणि मुनिदशेचा प्रध्वंस होऊन सिद्ध दशा उत्पन्न होते. म्हणजे मुनिदशेचा सिद्ध दशेमध्ये अभाव तो प्रध्वंसाभाव, असं आपण बघितलं होतं का मागच्या वेळेस. आणि अन्योन्य भाव सांगा. अभाव बघितले होते ना मागच्या वेळी, 3 प्रकारचे अभाव: प्रागभाव, प्रध्वंसाभाव आणि अन्योन्य भाव. तर अन्योन्य भावामध्ये काय सांगायचं, सिद्ध दशा उत्पन्न झाली त्याच्यापूर्वी मुनी असंयत सम्यक दृष्टी होते, मिथ्या दृष्टी मनुष्य होते, असं समजा कुठली एखादी पर्याय. तर या पर्यायाचा मुनी पर्याय हे सिद्ध पर्यायामध्ये अभाव तो अन्योन्य भाव. किंवा हे मुनी या भवामध्ये मनुष्य आहेत, ह्याच्या पूर्व भवामध्ये कुठल्या अन्य गतीमध्ये असतील तर त्या पर्यायाचा या पर्यायामध्ये अभाव अन्योन्य भाव. तसं घटाचं कसं लावलं, घटाचा मातीमध्ये आता डायरेक्ट माती असं घेतलंय आपण, मधल्या जर पर्याय घेतल्या तर स्थास, कोश, कुशूल, किंवा खापऱ्या झाल्या किंवा पुन्हा माती झाली याची, ह्या अशा अनेक पुढच्या पर्याय घेतल्या तर या कुशूल पर्यायाचा खापऱ्या पर्यायामध्ये अभाव अन्योन्य भाव, किंवा स्थास पर्यायाचा घट पर्यायामध्ये अभाव अन्योन्य भाव. असं लगतच्या 2 पर्याय सोडून मागच्या पुढच्या पर्यायांमध्ये अभाव लावला तर तो अन्योन्य भाव आहे. काय फायदा समजून हे आपल्याला. कशासाठी शिकायचा अभाव, अभाव करायसाठी. मागच्या किंवा पुढच्या पर्यायात आपण जगतोय, वर्तमान पर्यायात आपण जगतच नाही. ती पर्याय तर नष्ट, मागची नष्ट झाली आहे, पुढची अजून उत्पन्न झालेली नाही. त्याचा आता अभाव आहे पुढच्या पर्यायाचा, किंवा मागच्या पर्यायामध्ये पण त्याचा अभाव होता. मग त्याचा आपण आता विचार करून स्वतःला दुःखी किंवा आकुलित करतो. अभाव सांगितले समजून काय फायदा. एका पर्यायाचा दुसऱ्या पर्यायात असा अभाव असतो, किंवा एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यात असा अभाव असतो, हे सगळं समजून काय फायदा आपल्याला. तर त्याचा सुद्धा आपल्याला अनुभूतीसाठी आपण फायदा करून घेऊ शकतो. कशासाठी, कशा रीतीने, म्हणजे आत्ता तुमची कुठली पर्याय आहे, समजा मिथ्यात्व ही पर्याय आहे, अजून आपण स्वतःला अनुभव केला नाही, तर याच्यानंतर तुम्हाला देशना मिळाली, तुमचं काय म्हणायचं, क्षयक्षम प्रगट झाला, क्षयक्षम लब्धी प्राप्त झाली, असं करत करत तुम्ही सम्यक दर्शनाला प्राप्त झाला. तर म्हणजे आत्ता माझ्याकडं काय आहे, दुःख आहे, दुःख ही पर्याय आहे, विपरीत मान्यता आहे, ही मिथ्यात्वरूप अवस्था असेल, तर याचा अभाव होऊ शकतो की नाही. असं नाही आहे की ते आपलं स्थायी स्वरूप आहे. म्हणजे इथं समजा तुमच्याकडून काहीतरी पाप झालं, माझ्याशी बोलताय काय विशाल भैया. तर काय सांगत होते, जर आता काहीतरी आपल्याकडून पाप घडलंय, समजा काहीतरी दोष झाला, अपराध झाला, चूक झाली काहीतरी, तर ती चूक आपण काय करतो, धरून ठेवतो आणि मी पापी, माझ्याकडनं इतका मोठा दोष झालाय, मी कसं असं करू शकतो, मी कसं मुनी बनणार, मी कसं सिद्ध बनणार, असं एखाद्याची मान्यता असते. किंवा आम्ही इतके परिग्रही आहे, इतके मोही आहे, आम्हाला कुटुंब आहे, मग हे सगळं असताना आम्ही कसं धर्म करू शकतो, आम्हाला कशी अनुभूती होऊ शकते, असं एखाद्याला शंका असेल तर सांगितलं ही पर्याय आहे, ही पण नष्ट होणार आहे, याचा अभाव होऊन पुढच्या पर्यायात तुला स्वभावाचं दर्शन होऊ शकतं, म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून प्राग अभाव काय सांगतो, पूर्वी अभाव होता, आत्ता सद्भाव आहे, म्हणजे सम्यक दर्शन आता प्राप्त केलंय तर त्याचा पूर्वी अभाव होता म्हणून तिथं दुःख होतं. पण आज मला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आहे तर त्या मिथ्यात्वाचा प्रध्वंस झालाय,
एवढा निर्णय करा की मी आता स्वभावाला जाणलेलं सत्यच आहे. प्रामाण्य असेल तर तिथं त्या दुःखाचा, अनंत दुःखाचा सहज नाश झालाच. म्हणून फक्त अन्य द्रव्यांमध्ये शिकायचं नाही आहे, तर स्वतःमध्ये सुद्धा त्याला घटित करू शकतो आपण. म्हणून महाराजांनी एक चांगलं घेतलं आहे प्रकरण. हां, आहे माझ्यासोबत. अनंतानुबंधी कषाय आहेत ना, 4 कषाय, तर त्याच्याविषयी कसं चिंतन लावलं आहे थोडंसं लिहिलं आहे. कारण मिथ्यादृष्टी जीवाकडे अनंतानुबंधी कषाय आहेत. कुठले? अनंत अनुबंधी, म्हणजे जे अनंत संसाराला अनुबंधी म्हणजे बांधणारे असतात ते कषाय. असे काय तीव्र उग्र दिसायला पाहिजेत असं नाही, तो काय फार हत्या आदी करतो असं नाही आहे. किती मंद कषाई असेल तरी सुद्धा अनंतानुबंधी जनित कषाई असू शकतो, कारण तिथे सुद्धा साहिलेश्या आढळतात. कुठल्या 6 लेश्या? पद्म, कृष्ण, म्हणजे शुक्ल लेश्यावाला जीव सुद्धा तिथं आहे. जसं की तुम्ही सांगता उदाहरण भगतसिंग वगैरे. भगतसिंगला ओळखता का मामा? भगतसिंगला ओळखता का? भगतसिंग हां, आपला देशभक्त होता. हां, तोच. त्यांनी काय केलं? स्वातंत्र्यासाठी. हां, त्याचं उदाहरण का सांगतात की त्याची स्किन कट केली, काय चाकूनी वार केला त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये मीठ भरलं. कशासाठी? त्यांनी ते देशभक्तीचं कार्य सोडावं, त्या इंग्रजांनी जसं सांगते तसं वागावं, ह्याच्यासाठी खूप अत्याचार केले त्याच्यावर. पण त्यांनी आपलं सोडलं नाही मान्यता, त्यांनी आपला पक्ष सोडला नाही. मग तिथं त्याला त्यांच्याविषयी कषाय नाही झाले, किंवा त्यांना इवन महात्मा गांधींचं उदाहरण सांगितलं जातं. म्हणजे तुम्हाला किती जरी उपसर्ग केला तरी सुद्धा तुम्ही उद्वेगित न होता जेवढं स्थिरतेने त्याचा विरोध करताय ते मंद कषाय म्हणले जातात. तिथं कदाचित त्या जीवांची तुम्हाला दिसणार नाही, पण अनंतानुबंधी कषाय आहेत. का हो? कारण स्वभावाचा अनुभव नाही आहे अजून, म्हणजे निर्णय नाही आहे, त्यामुळं अनंतानुबंधी कषायच आहेत. येशू ख्रिस्तांना सांगतो आपण नेहमी, खिळे ठोकले ना हातात, पायात, डोक्याला, तरी सुद्धा मंद कषाय होते, सम्यक दर्शन नव्हतं. म्हणून म्हणायचंय बहिरंगातून लक्षण करायला जाऊ नका सम्यक दर्शनाचं. कशासाठी सांगत होते? अनंतानुबंधी जनित कषायाचा अभाव होऊन जीवाला, म्हणजे जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती होते तेव्हा अनंतानुबंधी कषायाचा अभाव झालेला असतो. तर त्या 4 कषायांविषयी सांगायला लागले. थोडंसं आपलं विषयांतर होत आहे, पण आपण लवकरच विषयामध्ये ते. अनंतानुबंधी म्हणजे जे अनंत काळ संसारामध्ये राहण्यास अनुबंध करतात ते कषाय. काय म्हणले? जे अनंत काळ संसाराचा अनुबंध करतात, त्याच्यामध्ये बांधून ठेवतात तुम्हाला, त्याला म्हणायचं अनंतानुबंधी कषाय. तर त्या 4 कषायांची ओळख त्यांनी वेगळ्या शब्दात दाखवली. अनंतानुबंधी क्रोध कसा असतो? स्वरूपाची अरुची, आत्म्याची चर्चा न आवडणे हा सगळ्यात मोठा क्रोध आहे. काय कळलं? स्वभावाची अरुची आहे अशा जीवाला. जो क्रोधी असतो ना त्याला धर्माची चर्चा आवडत नाही, स्वभावाची काय आपण चर्चा केली तर आवडत नाही, अशी स्वभावाची अरुची. आणि आत्म्याची चर्चा रुचत नाही. दोन्हीचा अर्थ एकच होत आहे. न रुचणं म्हणा किंवा न आवडणं म्हणजे, तर जी गोष्ट तुम्हाला सुख देणारी आहे त्याच्याविषयी अरुची असणं हाच क्रोध आहे. कळलं? क्रोध म्हणजे आपण कोणावर तरी रागाला येतो तोच क्रोध नाही, तर जी गोष्ट तुम्हाला धर्म ही सुख देणारी गोष्ट आहे पण त्याच्याविषयी आज लोकांना आस्था नाही आहे, जाणून घेण्याचे भाव नाही आहे, त्यालाच म्हणायचं अनंतानुबंधी क्रोध.
माहिती आता आपल्याकडे असतील घरामध्ये उदाहरणं अनेक, शेजारी असतील, संयोगात असतील, ज्यांना कोणाला आपण प्रेरित करतो की स्वाध्याय करा, ध्यान करा, समजून घ्या, आत्म्याचा अनुभव करा, पण त्याच्याविषयी लोकांना आकर्षण वाटत नाही, महत्त्व वाटत नाही. समजून घ्या, असेच हे अनंतानुबंधी कशा राहणार आता ह्याच्या पुढं. त्यामुळं आपल्यामध्ये स्वतःचं जे निर्मळता आहे, मान्यता आहे, श्रद्धा आहे ते टिकवा. एवढंच आपण करू शकतो, दुसऱ्याला बदलू शकत नाही. दुसरं सांगितलं अनंतानुबंधी मान कसा असतो. मी पराचे बरे वाईट करू शकतो हा भाव, ह्याला म्हणायचं अनंतानुबंधी जनित मान. मी घर चालवतो, माझ्यामुळं घरातले सगळे सुरक्षित आहेत, सुखी आहेत, हे सगळे भाव म्हणजे अनंतानुबंधी मान कषाय आहे. मी केलं हा भावच मान कषाय म्हटलं जातो. पुण्योदयाने प्राप्त धन, जे काही धनादी सामग्री आहे त्याच्याद्वारे मी मोठा, मी महान असं मानतो. पुण्याच्या उदयात मिळालेलं आहे धन, ते राहणार का जाणार हे पण माहीत नाही, पण ते धन मिळालं म्हणून मी श्रेष्ठ, म्हणून मी महान असं मानणारा जीवसुद्धा अनंतानुबंधी जनित, म्हणजे थोडक्यात कर्तृत्व आलं आणि महानता घेतो स्वतःकडे, तो जीव अनंतानुबंधी जनित मान कशाई आहे असं म्हटलं जातं. समजलंय काय, कळलं? दीपाली बेन आज आपण हिंता पण स्वतःला हिंद लेखत असेल तरी पण घ्यायचं ना. हां, तसं पण घेतलं तरी चालतंय. म्हणजे मी दोषीच आहे, मी पापीच आहे असं जरी म्हटलं तरी सुद्धा ती मान कशाय आहे. म्हणजे स्वतःला हीन समजणं सुद्धा चुकीचं आहे, महान समजणं सुद्धा चुकीचं आहे, आणि न समजून घेणं सुद्धा चुकीचं आहे. सगळंच मान कशाय म्हणा, अनंतानुबंधी कशाय म्हणा. पुढं अनंतानुबंधी जनित माया कशाय. मायाचारी म्हणजे छल कपट, विपरीत काहीतरी फसवणूक करणं, ह्याला म्हणायचं मायाचारी. मग अनंतानुबंधी जनित माया म्हणजे पंचम काळामध्ये मोक्ष नाही म्हणून धर्म दुर्लभ आहे, म्हणून पुण्याचा उपदेश देणे ठीक आहे असं मानतो. म्हणजे पुण्याने मोक्ष मानतो म्हणा, ही पण मायाचारी आहे. किंवा पुण्य का करायचं, तर आम्ही आज धर्म करू शकत नाही म्हणून पुण्य चांगलं असं मानणं ही सुद्धा मायाचारी आहे. म्हणजे स्वतःला तरी निर्णय करून घ्या की पुण्य हे आश्रयस्थान नाही आहे. कधीपर्यंत पुण्य बरोबर ठेवायचं आहे, जसं आपण इष्टोपदेश श्लोकमध्ये सांगतो. काय सांगतो? पुण्याचा आश्रय कुठे घेतला जातो म्हणा श्लोक. वरम व्रतई का ते? बरोबर. म्हणजे वरम व्रतई पदम दैवम पद वरम व्रतैहि पदम दैवम छाया तपस्थयोर्वेद प्रतिपालयतोर्महान. काय सांगायचं त्याच्यामध्ये, अर्थ सांगा. वाट बघत थांबला आहे एखादा पथिक, तर तो उन्हात थांबलाय आणि एक जण आहे तो सावलीत छायामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये भेद आहे. तसंच नरक आणि स्वर्ग ह्याच्यामध्ये फरक आहे. नाही तसं नाही सांगायचं. म्हणजे अव्रतामध्ये थांबून तुम्ही मोक्षाची वाट बघणं आणि व्रतामध्ये थांबून मोक्षाची वाट बघणं ह्याच्यामध्ये अंतर आहे हे सांगायले. जसं की उदाहरण दिलं त्यांनी, छायामध्ये आणि उन्हामध्ये उभारून वाट बघणाऱ्या दोघांमध्ये जसं खूप अंतर आहे, तसं तुम्ही अव्रतामध्ये राहून मोक्षाला तर जायचं आहे दोघांना पण विचार काय येतो, म्हणणार अजून मोक्ष लय दूर आहे, पंचम काळात मोक्ष नसतो, म्हणून मी पुण्य करतो बास, जे करतो ते बास आहे, चांगलं आहे, भलं आहे, एवढंच करायचं आहे. म्हणजे काय केलं तुम्ही, अव्रताला किंवा पुण्याला धर्म मानलं. मग त्याच्यामध्ये राहून धर्म करणारा जीव अजून अनेक भाव फिरू शकतो. म्हणून पंचम काळामध्ये मोक्ष नाही, तर धर्म दुर्लभ आहे म्हणून पुण्याचा उपदेश देणे ठीक मानतो.
ॲक्च्युली कुठलाही काळ असू देत पुण्याचा उपदेश द्यायला नको आहे. पुण्य म्हणजे धर्म नाही आहे. पुण्य पण सोडायलाच सांगितलं. पुण्यसुद्धा बेडी आहे, बंधन आहे, पण त्याला म्हणजे धर्म मानतो हीच खरी मायाचारी म्हणली गेली. म्हणून माताजी पण जेव्हा पण उपदेश देतात तर कधी पुण्याचं कथन नाही आहे. धर्म म्हणजे पुण्य नाही आहे. होणार आहे, घडणार आहे तुमच्याकडनं जे काय करताय ते शुभभाव पुण्याचं कारण आहे. पण म्हणून त्या शुभासाठी म्हणून पुण्यासाठी म्हणून धर्म करायचं नाही आहे तुम्हाला. उद्देश तर आपला शुद्धोपयोग किंवा स्वभावाची प्राप्ती हाच असायला पाहिजे. त्यालाच धर्म म्हटलं जातं. पुढं अनंतानुबंधीजनित लोभ कशाला म्हणायचं? पुण्याच्या संचयाची वृत्ती. लोभ म्हणजे काहीतरी संचय करायचे भाव आहेत ना, तर कशाचा संचय? पुण्याच्या संचयाची वृत्ती व अभिलाषा असणे हाच अनंतानुबंधीजनित लोभ आहे. काय सांगितलं? पुण्याचा संचय करायची परिणती, तशी वृत्ती, तशी इच्छा, ह्याला म्हणलं लोभ. पुण्याला धर्म मानणं ही मायाचारी असं म्हणा. पुण्याचा आश्रय लिहिलं ना मी. पुण्याला धर्म मानणं. आणि पुण्याचा संचय करायसाठीच सगळे प्रयत्न करणं, तशी इच्छा ठेवणं, ह्याला म्हणलं अनंतानुबंधीजनित लोभ. दान का करायचं? पुण्य लागतं म्हणून दान करायचं. काय स्वाध्याय का करायचा? मंदिरात का जायचं? पुण्य लागतंय म्हणून. कशासाठी? मग मागं जर पुण्याची भावना असेल तर सांगितलं तुम्ही अजून अनंतानुबंधीजनित कषायातच आहात. मोक्षमार्गाचा मूळ उपदेश अध्यात्मशास्त्रात आहे, पण खोट्या दोषांची काय करून खोटे दोष करून धर्माचा विरोध करणे म्हणजे मोक्षमार्गाचाच निषेध होईल. अव्रती सम्यक्त्वीला अनंतानुबंधीचा परमाणू मात्र देखील राग नसतो. म्हणजे जो जरी असंयत आहे, अव्रती आहे, तरी सुद्धा सम्यक दृष्टी आहे, तर त्याच्याजवळ अनंतानुबंधीजनित कषाय नसतात. म्हणून हे सांगायचं होतं कशासाठी? प्रागभाव आणि प्रध्वंसाभावासाठी. सांगा कसं लावलं? अनंतानुबंधीजनित कषायांचा प्रध्वंस झाला त्यावेळी सम्यक दर्शनाची उत्पत्ती झाली. अनंतानुबंधीजनित बरोबर मिथ्यात्व पण घ्या. काय म्हणले? मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी कषायांचा प्रध्वंसाभाव याच्याने किंवा यांचा सम्यक दर्शनामध्ये अभाव. कुठला अभाव? म्हणजे यांचा अभाव झाला आणि सम्यक दर्शन उत्पन्न झालं तर ते प्रध्वंसाभाव म्हणला गेला. आणि सम्यक दर्शनाचा मिथ्यात्व अवस्थेमध्ये अभाव प्रागभाव आहे. म्हणून सांगितलं फक्त एवढं समजून घ्या की आत्ता जरी पर्यायामध्ये दुःख आहे, आकुलता आहे, काय म्हणायचं, सगळं आपण धर्म करतोय पण तरी सुद्धा अजून आपल्याला निर्णय नाही आहे, तर ह्या पर्यायाचा सुद्धा अभाव होणार आहे. म्हणून तुम्ही हार मानू नका. जेवढा आपण पुरुषार्थ करणार आहे, जितका आपण स्वभावाला विषय करून ध्यान करण्याचा, अनुभव होण्याचा प्रयत्न करणार आहे, तितका आपल्याला अनुभव होणार. पण आपण काय म्हणते, त्या संसारासाठी भरपूर पुरुषार्थ करतो, पण स्वभावासाठी किती करतो? ध्यान किती करतो? कुंथलगिरीला गेला होता ना? कुंथलगिरीला पूजेला गेला होता का नाही मामा? कुंथलगिरीला गेला होता का नाही? मग ध्यान केलं का तिथं? गाडीत बसलो तेव्हा केलं. का तिथं गेल्यावर केलं नाही का? कडक उन्हात कशाला बसायचं? मंदिरात बसून ध्यान केलं का नाही? मंदिरात बसून नाही ध्यान केलं. मग करायचं होतं. तिथं ध्यानासाठी गेलो होतो आपण. महाराजांनी ध्यान शिकवलं ना आपल्याला. महाराज म्हणतात मला धरू नका, तुम्ही स्वतःला धरा. मग तो आत्मा दिसला आपल्याला, आपण प्राप्त केला तर
महाराजांची शिकवण आपल्याला कळाली, मग तिथं जाऊन तर फायदा आहे. नाहीतर आपण वन डे ट्रिप म्हणून गेलो तर चुकलं. काय केलं सोनल? वन डे ट्रिप केली का? ध्यान केलं, मिळवलं तर ते आपलं समीचीन झालं, यात्राने तर नाही. म्हणून हा अत्यंताभाव राहिला होता. काय झालं होतं? प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव. समजलं हे? किंवा करणलब्धीपर्यंतच्या सगळ्या पर्यायांमध्ये पण ते घटवून दाखवलं होतं. प्रत्येक लब्धी ही अंतर्मुहूर्ताची जर धरली तर करणलब्धी ही पण अंतर्मुहूर्ताची. मग प्रत्येक समयांचं जर गणित लावलं तर करणलब्धीच्या अंतर्मुहूर्ताच्या समयामध्ये जे काय समजा 4 समय असतील तर त्यांचा पुढं सम्यक दर्शनामध्ये अभाव, सम्यक दर्शनाचा पूर्व त्या लब्धींमध्ये अभाव, अशा रीतीने प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव दाखवला जाईल. आणि अत्यंताभाव म्हणजे काय सांगितलं? 2 द्रव्यांचा ह्या 3 अभावांमध्ये पर्यायांचं कथन आहे. एका पर्यायाचा दुसऱ्या पर्यायामध्ये अभाव, ते प्रागभाव, प्रध्वंसाभाव किंवा अन्योन्याभाव. पण अत्यंताभावमध्ये सांगितलं सर्वथा प्रदेश भिन्न असताना किंवा त्यांचं स्वरूप भिन्न असताना त्यांचा परस्परामध्ये अभाव तो अत्यंताभाव. म्हणजे एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यामध्ये अभाव, त्याला म्हणलं प्रध्वंसाभाव. म्हणून मी जीव आहे, त्या जीवाचा पुद्गलामध्ये अभाव किंवा एका जीवाचा दुसऱ्या जीवामध्ये अभाव, एका पुद्गल परमाणूचा अन्य पुद्गल परमाणूमध्ये अभाव. कुठला अभाव? अत्यंताभावच आहे. म्हणून कुठेही जरी गाईड केलं गेलेलं आहे तरी सुद्धा आपली कन्सेप्ट क्लिअर करा. शास्त्राचा आधार आहे त्याला आपल्याकडं. जेवढं अष्टसहस्रीचं वर्णन वाचणार तेवढं आपल्याला हे अभाव आणि सद्भाव क्लिअर होत जातील. म्हणून स्वतःमध्ये सद्भाव आहे याचा अनुभव करा आणि स्वतःला जीव जाणा, मी पुद्गलापासून भिन्न जाणणारा आहे हे समजलं तर आपल्याला अभाव समजून फायदा झाला. हो, जाणा सत्स्वरूपी स्वतःचा जीव जाणा. पहा, या जीवामध्ये पर्याय नाहीच, परद्रव्य नाहीच. परद्रव्याचा हा मी ज्ञाताद्रष्टा मात्र आहे. परद्रव्याचा माझ्यामध्ये सर्वथा अभावच आहे. माझा पराशी काहीही संबंध नाहीच, अत्यंताभाव आहे. ज्ञाताद्रष्टा स्वरूपोऽहम्, चेतनमात्र स्वरूपोऽहम्. विसर्ज. नमो हरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसाहूणं, नमो हरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसाहूणं.